नमस्कार मंडळी, मी वर्षा। तर आज आपण फ्लावर रस्सा भाजी बनवणार आहोत। तर अशी चमचमीत रसरशीत फ्लावर रस्सा बनवण्यासाठी पुढील प्रमाणे रेसिपी बघून घेऊया। इथे आहे आणि तो फ्लावर छान चिरून घेतला आहे। फ्लावर चिरला की त्याला आता गरम पाण्यातून काढून घेऊया। गरम पाणी केलं, एक 5 मिनिटांसाठी गरम पाण्यातून फ्लावर काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं झाले, आपण फ्लावर काढून घेऊया। फ्लावर काढून घेतली। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता याचं छान कोटिंग करून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने मी छान कोटिंग करून घेतले। आता गॅसवर कढई गरम करत ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि त्यात आपण कोटिंग केलेली फ्लावर घालून घेऊया। 1 चमचा तेल घातलं आणि कोटिंग केलेली फ्लावर घालून घेतली। फ्लावर छान परतून घ्यायची आहे, किंवा याची एक वाफही झाकण ठेवून एक वाफही काढून घेतली तरीही चालेल। हे बघा, फ्लावर छान परतली। आता फ्लावर बाजूला काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ। 1 इंच आल्याचं तुकडं घालून घेऊन एक मोठा कापलेला कांदा, मोठ्या आकाराचा कांदा घालून घेऊ। हे छान परतून घ्यायचंय। हे बघा, इथे हे छान परतून घ्यायचं। आता हे परतलं की यात टोमॅटो घालून घेऊ। हेही छान परतून घ्यायचं। टोमॅटोही इथे छान परतलंय। आता आपण हे बाजूला काढून घेऊ। आता हे बघा, गार पडलं की मिक्सरला दळून घ्यायचंय। मिक्सरच्या भांड्यात घातलंय, याची छान प्युरी तयार केली। आता फ्लावर रस्स्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। कांदा लसूण मसाला, गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतलंय, कस्तुरी मेथी घेतली आहे, किचन किंग मसाला आणि 1 चमचा मीठ। अशा पद्धतीने आपण घेतला आहे जिन्नस। गॅसवर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यात पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरे घातले आणि आपण मिक्सरला बनवलेली प्युरी यामध्ये घालून घेतली। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला। आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर इथे मसाले हे बघा असे छान परतून घ्यायचे। मसाले पटकन खाली लागतात, म्हणून काय करायचं, चमच्याने थोडंसं परतून घ्या, असं हलवत राहायचं आहे। इथे मसाले छान परतले, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं। तुम्ही कमी जास्त पाणी वापरू शकता। यात फ्लावरही घालून घेतली। पाणी वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। मी आणखीन थोडं पाणी घातलं होतं। आता छान उकळी आली, त्यात 1 चमचा मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा भर कस्तुरी मेथी घालून घेतली। आता हे आपल्याला कमी गॅसवर 10 मिनिटांसाठी छान शिजून घ्यायचंय। आपण फ्लावर परतून घेतली होती आणि 5 मिनिटं गरम पाण्यातून काढून घेतली होती, त्यामुळे फ्लावर लवकर शिजते। तर हे बघा, इथं 10 मिनिटांनंतर फ्लावर छान शिजली आहे। तर बघ, दाखवते तुम्हाला। तर हे बघा, फ्लावर छान शिजले आहे। तर अशा पद्धतीने आपली फ्लावर रस्सा भाजी तयार झाली। हे बघा, भाजीचं टेक्स्चर आणि रंग बघा, एकदम चमचमीत झणझणीत फ्लावर रस्सा भाजी आपली तयार झाली आहे। आता इथे सर्विंग बाउलमध्ये फ्लावर रस्सा भाजी काढून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।